हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर ड्रीम रेसेस कोचिंग मध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग स्टेप बाय स्टेप दाखवलं होतं, त्याचसोबत ड्राफ्टिंग पण दाखवलं होतं. आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की चेक करा, ते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच मिळतील. ओके, तर आज मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं स्टेप बाय स्टेप स्टिचिंग दाखवणार आहे. मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, ते म्हणजे 16 फेब्रुवारी पासून आपले आरीवर्कचे बेसिक टू ऍडव्हान्स ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहेत आणि हे क्लास ऑफर मध्ये असणार आहेत. त्या तुम्हाला घरात बसून आरीवर्क करून पैसे कसे कमवता येतील याबद्दल पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे. तुम्हाला ह्या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर वरती दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमची सीट बुक करा. ओके, तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करायचंय, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आणि त्याचसोबत खाली हाईप म्हणून ऑप्शन असतो तर हाईपवर 3 वेळा क्लिक करायचंय. ओके, तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा प्रिन्सेस कट ब्लाउज मी तुम्हाला पॅडेड दाखवणार आहे. मग त्यासाठी आपण हे सिंगल सिंगल कट केले होते आधी. मग आता मी पॅडेड साठी अजून एक एक अस्तरचा सेम पीस कट करून घेतलेला आहे. म्हणजे हे बघा, हे साईडचे 2 पार्ट आणि हा जॉईंट मध्ये होता त्यामुळे एक पार्ट, जर जॉईंट नसेल तर हे 2 पार्ट होतील सेपरेट. ओके, तर मी एक्स्ट्रा अजून कट करून घेतलेले आहेत या प्रकारे. हे बघा, ओके, हे जे आपले येणार ते मेन फॅब्रिकला अटॅच होणार आणि हे आपलं अस्तर म्हणून येणार. ओके, म्हणजे पॅड लावण्यासाठी एक्स्ट्रा आपल्याला कापड लागतं, मग त्याच्यासाठी मी हे एक्स्ट्रा कट करून घेतलेले आहे. मग मी पहिला काय करते, गळा कट करण्याच्या आधी हे असं उलट बाजूला ठेवते. उलट बाजूला ठेवून हे असं ओपन करून ठेवते. ओपन करून ठेवते, स्टिच करते आणि त्यानंतर मी गळा कट करून घेते. ओके, मग स्टिच करायच्या आधी पहिला हे पिनअप करून घेते. आता हे बघा, सगळे भाग आहेत ना मी अस्तरचे उलट बाजूवर ठेवलेले आहेत आणि आता ह्याला पिनअप करून घेतलेलं आहे. आता इथून सगळीकडून स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी आता स्टिच करून घेते आणि तुम्हाला दाखवते. स्टिच करून घेतलेलं आहे आणि हे लक्ष देऊन बघा, इथे मी स्ट्रेट स्टिच केलेलं आहे, या आकारात स्टिच केलेलं नाहीये. तर इथे हे नंतर कट होऊन जातं, त्यामुळे मी इथे स्ट्रेट स्टिच केलेलं आहे. आता एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक दिसतंय ते सगळं कट करून टाकायचं. एक्स्ट्रा काहीच ठेवायचं नाहीये, सगळं कट करून टाकायचं. मी कट करते आणि तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, एक्स्ट्राचं फॅब्रिक मी सगळं कट करून घेतलेलं आहे. आता ह्या प्रकारे येईल असंच शिवायचं आहे. तर काय करायचं, चांगल्या बाजूवर चांगली बाजू अशी ठेवायची आणि हे बघा, इथून जेवढं आपण एक्स्ट्रा सोडलेलं ना, एक दाबाचं मार्जिन सोडलेलं, मग बरोबर एक दाबाचं मार्जिन घेऊन असं स्टिच करून घ्यायचं आहे. खालून वरती स्टिच करत या. एक्स्ट्रा आलं तर वरती कट करता येतं, खाली एक्स्ट्रा ठेवू नका. बरोबर खाली असं कटोकट ठेवायचं आणि एक दाबाचं मार्जिन घेऊन इथून असं स्टिच करायचं. ओके, तर हा इथे येईल आणि त्याचसोबत हा बरोबर इकडे येईल. ओके, चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवून करायचं आहे. आणि एक गोष्ट सांगते, ही स्ट्रेट बाजू आहे, मोठी आहे, ती खालची असते आणि इथून थोडासा कर्व शेप असतो, हे वरचं असतं. तुम्ही समजा हा इथे लावला तर तुमचा आकार चुकला. ओके, तर पुन्हा सांगते तुम्हाला, हे बघा, हा स्ट्रेट आहे, हा आपला टक्सचा पॉइंट आहे आणि हा कर्व आहे तो वरती येणार. ओके, तर अशा प्रकारे जोडायचं आहे. चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायचं आणि स्टिच करायचं. तर मी आता स्टिच करून दाखवते. चला. आणि हो, एकच मिनिट, जसं हे जोडणार आहे ना तसंच सेम हे अस्तर पण जोडून घ्यायचं. हे एक्स्ट्राचं जे अस्तर आपण कट केलेलं ना ते तसंच जोडून घ्यायचं. हे बघा, हे असं ठेवायचं. त्यानंतर हे नीट ठेवा हा. आता अस्तर आहे ना, तर तुम्ही काय कराल, तर कुठला पण कुठे लावाल तर तसं नाही, सेम हा टक्सचा इथेच ठेवायचा आणि हा गोलाकार असा आणि बरोबर असा ठेवून शिवून घ्यायचा. ओके, तर मी दोन्ही शिवून दाखवते. हे बघा, बरोबर कॉर्नरवर कॉर्नर ठेवायचंय, चांगल्या बाजूवर चांगली बाजूने स्टिच करायला स्टार्ट करायचंय, एक दाबाचं अंतर ठेवून. डबल स्टिच करून घ्यायचंय. तुम्ही जर अर्धा इंच मार्जिन सोडलं असेल तर तुम्ही इथे अर्धा इंच सोडा,
जर तुम्ही एक दाबाचं मार्जिन म्हणजे पाव इंच वेगळे सोडलं असेल तर तुम्ही इथे पाव इंच मार्जिन सोडा. जेवढं तुम्ही वाढवलं आहे तेवढंच इथे स्टिचिंग मध्ये घ्यायचं आहे. याच प्रकारे मी दुसरा पार्ट पण जोडून घेते आणि अस्तरचे पार्ट पण मी याच प्रकारे जोडून घेणार आहे. तर इथे असा मी जॉईंट करून घेतलेला आहे. आता यावरच मी हा जॉईंट करून घेतलेला आहे ना तो ठेवणार. म्हणजे बघा चांगल्या बाजूवर चांगली बाजू अशी ठेवणार. असा ठेवून घ्यायचा आणि एकदम परफेक्ट ठेवायचा असा. आणि फक्त गळा आहे ना, गळा स्टिच करून घ्यायचा आणि त्याच सोबत कंबर स्टिच करून घ्यायचं. तर कंबर स्टिच करताना एक गोष्ट सांगते. आता तुम्ही इथे बघू शकतात कंबर कटचा भाग जोडताना आहे ना, म्हणजे आज पण मला मेसेज आलेला एका ताईंचा की हे खालीवर आहे म्हणून. पण हे असं नाही करायचंय. जेव्हा आपण कंबर कटचा भाग जोडणार ना तेव्हा बरोबर अर्धा इंच मार्जिन घेऊन एका सरळ लाईन मध्ये जोडून घ्यायचं आहे आणि हे जे खालीवर आहे हे नंतर कट करून टाकायचं आहे. ओके, तर असं स्ट्रेट जोडून घ्यायचं आहे आणि हे खालीवर आहे हे नंतर कट करून टाकायचं आहे. तर बघा गळा बरोबर एक दाबाच्या शिलाईने स्टिच करून घ्यायचा आणि कंबरवर अशी स्टिच करून घ्यायची. तर हे स्टिच करून त्यानंतर ह्याला पॅड अटॅच करायचे. ओके, तर स्टिच करून घेऊया. तर इथे मी गळा स्टिच करून घेतलेला आहे, त्याचसोबत कंबर पण स्टिच करून घेतलेली आहे. आता मी सांगितलेलं तसं स्ट्रेट आखून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे एक्स्ट्राचं बरोबर मार्जिन ठेवून कट करून टाकायचं आहे. आता हे कट झालंय. आता बघा पॅड कसे लावायचे ते सांगते तुम्हाला. तर मेजर टेप घ्यायची. आपण टक्स पॉईंट किती घेतलेला, तर टक्स पॉईंट अधिक अर्धा इंच इथे टाकायचं आहे. टक्स पॉईंट आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे. मग टक्स पॉईंट आपण 9.5 घेतलेला, तर वरून 9.5 ला मार्क करायचं आणि टक्स इथे आपण पॅड लावायचं. तर इथून पण मी 9.5 ला मार्क करून घेते बरोबर. ओके, त्यानंतर एक सुई त्यांना दोरा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी सुईमध्ये 4 पदरी दोरा घालून घेतलाय आणि हा जो पॅड आहे ना इथे बघा हा पॅड दिसतोय. तर ह्याच्या बरोबर मध्यातून अशी सुई वर काढून घ्यायची आहे. ओके, तर हा असाच आहे सरळ. असा मी सुई वर काढून घेतली खालून वर. आता काय करायचंय बघा, हा असा उलटा करायचा आहे. ओके, आणि आता सुई पुन्हा खाली टाकायची आहे. आता बघा ही सुई आहे ना, हा जो टक्स पॉइंट आहे खालचं कापड धरायचं नाहीये, वरचंच फक्त जे अस्तर आहे ते पकडून ह्या टक्स पॉइंट मधून सुई वर काढून घ्यायची. त्यानंतर पुन्हा आत टाका आणि असं इथे टक करून घ्यायचं. बरेच जण मशीनवर पण शिवतात, पण काही वेळा मशीनची सुई तुटते. म्हणजे सगळे कसं 14 नंबरची वेगळी सुई लावलेली असते आणि ती सुई कधी कधी तुटते. तर त्यामुळे सगळ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही असा टक करा. समजा भविष्यात काढायचा असेल, म्हणजे नको असेल पॅड, तर इझिली आपण काढू शकतो एका साईडने खोलून. पण जर तुम्ही मशीनवर शिवलात तर मग त्याला पूर्ण स्टिच ओपन करावी लागेल. ओके, तर अशी 2-3 इथे स्टिच करून घ्यायचं म्हणजे हा एकदम फिक्स होऊन जाईल. आणि त्यानंतर गाठ बघा कशी मारायची. इथून आतमध्ये टाकायचं आणि इथेच ह्या शिलाईवर गाठ मारून घ्यायची. डबल गाठ मारून फिक्स करून टाकते. कट करून घेते दोरा. तर हा बघा असा एक पॅड लावून घेतलेला आहे इथे. त्याच प्रकारे इथे दुसरा पण पॅड असा येईल. तर अशा प्रकारे इथे मी पॅड लावून घेतलेले आहेत. गळा पलटवून घेणार, त्यामुळे इथे नॉच मारून घ्यायचे व्यवस्थितपणे. ओके, नॉच मारून घेतलेत. आता हा गळा पलटवण्याच्या आधी मला बॅक तयार करून घेतला पाहिजे. मग पहिला मी बॅक रेडी करून घेईन आणि त्यानंतर गळा कसा पलटवायचा म्हणजेच फ्रंट कसा पलटवायचा ते मी तुम्हाला दाखवेन. ओके, तर आता आपण बॅक रेडी करून घेऊया. चला, तर आता इथे बघा हे मागील भागाचं अस्तर आहे आणि हे मेन फॅब्रिक आहे.
तर पहिला आपण अस्तरवर नेक आखून घेऊया. नेक मी जसं सांगितलेलं तुम्हाला तसं एकदम सिंपल बनवणार आहे, कारण मला ही सिंपल साडी आहे आणि त्याचसोबत सिंपल साडीवर सिंपलच ब्लाऊज छान दिसतो, त्यामुळे हा सिंपल दाखवणार आहे आणि त्याचसोबत बॅक हुक दाखवणार आहे. बॅक हुक लावणार आहे, त्यामुळे इथून कट केलेला आहे. ओके, तर गळा रुंदी मी इथे 1.5 इंच घेतलेली नॉट लावणार आहे म्हणून, आणि मला खाली पट्टी 3 इंचाची पाहिजे म्हणून मी इथून खालून 3.5 इंच घेते. त्यानंतर गळा रुंदी पण मी इथे 3.5 इंच घेईन. आणि जसं मी तुम्हाला पेपर कटिंग करताना म्हणजे ड्राफ्टिंग करताना जो पॅटर्न दाखवलेला, तो मी काठपदर साडीचा ब्लाऊज जेव्हा दाखवेन तेव्हा मी तुम्हाला तो पॅटर्न नक्कीच दाखवेन. तर हे बघा, मी इथे सिंपल असा आकार देऊन घेतलेला आहे. तर मी ह्याला गोल वगैरे कोणताच आकार देणार नाही, जसा आम्ही इथे ठेवलाय तसाच मी स्टिच करणार आहे. चौकोनच मी इथे स्टिच करणार आहे. मग चौकोन स्टिच करण्यासाठी आहे तसा इथे ठेवायचा. थोडासा इथे कर्व आहे ना, एकदम कोन देत नाही, थोडासा इथे टर्न करते. एकदम कोन नको आहे मला, त्यामुळे मी इथून असा आकार देते ह्याला. तुम्हाला जर चौकोन हवा असेल तर तुम्ही चौकोनी पण ठेवू शकतात. मला हा असा शेप हवाय, त्यामुळे मी इथे असा शेप घेतला. परफेक्ट ठेवायचं आहे हा, खालीवर नाही ठेवायचं आहे. आणि छापून घ्यायचा. हा बघा, आलाय ना इथे आकार. डार्क करून घेते. हा बघा, हा नेकचा फायनल आकार तयार होईल. मग आता काय करायचंय, मेन फॅब्रिक घ्यायचंय. मेन फॅब्रिकची चांगली बाजू असेल ती वरती ठेवायची अशी. मेन फॅब्रिकची चांगली बाजू वरती ठेवायची. त्यानंतर चांगल्या बाजूवर अस्तर ठेवायचं. अस्तरवर जो नेक आखलेला आहे तो वरती यायला पाहिजे, म्हणजे त्यावरून आपण शिलाई मारू शकतो. इथून खाली कटोकट ठेवते, कारण खालून काही मी एक्स्ट्रा कट केलं नव्हतं, तसंच मी इथून पण हा ठेवून घेते. आता काय करायचं नीट लक्ष देऊन बघा. आता नेक जो आपण आकार दिला आहे त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे, आणि त्याचसोबत इथे खाली एक दाबाचं स्टिच करून घ्यायचंय. ओके, नेकलाईन स्टिच करायची आणि खालून एक दाबाचं स्टिच करून घ्यायचंय. तर मी आता स्टिच करते आणि तुम्हाला दाखवते. मी गळ्याला आणि कमरेला स्टिच करून घेतलेला आहे. आता ना 1.5 इंच गळा कट करून घ्यायचा. त्यानंतर नॉच मारून घ्यायचे. इथे व्यवस्थित नॉच मारून घ्या. त्यानंतर असा गळा पलटवून घ्यायचा. गळा पलटवून झाल्यानंतर असं नखांनी आहे ना व्यवस्थित म्हणजे नख मारून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येतं. कापड व्यवस्थित करून असं नख मारून घ्यायचं, म्हणजे दाब शिलाई मारायला पण सोपं पडतं. तर इकडे आहे ना मी प्रेस करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर दाब शिलाई येणार, पण त्याआधी सांगते तुम्हाला, दाब शिलाई मारताना मागून मारला तरी चालेल, पुढून मारला तरी चालेल.
तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं मारा. दाब शिलाई मारून झाली की पूर्ण साईडने जोडून घ्यायचं आहे. जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कट करून घ्यायचंय. तर मी आता काय करणार आहे पुन्हा सांगते. पहिला मी दाब शिलाई मारून घेणार आहे, त्यानंतर मी पूर्ण साईडने जोडून कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर इकडे मी पूर्ण दाब शिलाई मारून घेतलेली आहे, साईडचे भाग जोडून घेतलेले आहेत हे बघा असे, आणि रेडी करून घेतलेला आहे. आता ह्याला मागे टक्स येतील, त्याचसोबत हुक पट्टी आयपट्टी येईल. तर टक्स आपण नेहमीप्रमाणे मारून घ्यायचे आहेत. नेहमीप्रमाणे म्हणजे कसे बघा, 2 इंच साईडला सोडायचं. हुक पट्टी आयपट्टी लावायच्या आधीच टक्स मारून घ्या, नंतर माप चुकतं. त्यानंतर 7 इंच आलाय, 7चा मध्य 3.5 आणि इथून 4 इंचाचा टक्स घ्यायचा. तर इथे 4 इंचाचा टक्स बरोबर गळ्याकडे येतो. मग त्यामुळे एकतर तुम्ही इथे छोटा टक्स मारू शकता किंवा तुम्ही थोडा साईडला घ्या. तर मी इथे छोटा टक्स मारते, 2.5 इंचाचा टक्स मारते, साईडला नाही घेत मी. इथे 2.5 इंचाचा टक्स मी मारते. तुम्ही साईडला घेऊन 4 इंचाचा पण मारू शकता मध्याच्या जरा. हाच टक्स यावर छापून घ्यायचा आहे. ओके, तर हा एक टक्स आणि हा एक टक्स, टक्स मारून घ्यायचे. त्यानंतर इथे हुक पट्टी आयपट्टी लावायची. तर मी आता इथे टक्स मारून घेते आणि तुम्हाला हुक पट्टी आयपट्टी कशी लावायची ते सांगते. हुक पट्टी आयपट्टीसाठी सांगते कापड कसं काढायचंय. अस्तरचं तुम्हाला 2.5 इंचाची एक पट्टी काढायची आहे, आणि हे जेवढं असेल त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त. आणि मेन फॅब्रिकची तुम्हाला 3 इंचाची पट्टी काढायची आहे, हे जेवढं असेल त्यापेक्षा जास्त. आता मेन फॅब्रिक माझं म्हणजे थोडंसं रफ आहे, म्हणजे फाटू शकेल असं आहे. त्यामुळे मग मी काय करणार आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक असं एकमेकांवर ठेवून पहिलं शिवून घेणार आणि त्यानंतर मी ह्याला लावणार. ओके, तर मी आता तुम्हाला पहिला टक्स मारून घेते आणि हुक पट्टी आयपट्टी कशी लावायची ते तुम्हाला मी दाखवते. ते बघा, ही 2.5 इंचाची पट्टी घेतली, दोन्ही साईडने फोल्ड करून घेते अर्धा इंच. त्यानंतर अशी फोल्ड करायची पुन्हा. ही हुक पट्टी आहे. ओके, उजव्या हाताला हुक पट्टी येईल मागील बाजूला. चांगल्या साईडला लावायची आहे. त्यानंतर दाब शिलाई मारून घ्यायची, पट्टी पुढे करायची आणि ही बघा अशी दाब शिलाई मारून घेतल्यानंतर ही पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करायची आणि इथे बरोबर तुमची हात शिलाई येणार. इथे शिलाई मारायची नाहीये, हात शिलाईच घालायची आहे कंपल्सरी. ओके, तर अशी हुक पट्टी लावून झालेली आहे. आता आय पट्टी कशी करतात ती दाखवते. इथे बघा, आता आय पट्टी मी अशी तयार करून घेतलेली आहे. मेन फॅब्रिक आहे, त्याच्या खाली अस्तर आहे. ओके, तर आता इथून फोल्ड करायचं एका साईडने आणि स्टिच करून घ्यायचं. एका साईडने स्टिच केल्यानंतर आहे ना, मागून मी इथे जोडणार आहे. मग मागून असं ठेवायचं बरोबर कटोकट, आणि इथून केवढा फोल्ड येतो तो चेक करून घ्यायचा. कधी कधी आपण डायरेक्ट फोल्ड करतो आणि कमी जास्त होतो, त्यामुळे इथून चेक करायचं. जेवढा फोल्ड येतो तेवढा स्टिच करून घ्यायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या बेसिक जे शिकतात त्यांच्यासाठी सांगते. त्यानंतर तुम्हाला ही स्टिच वगैरे करून घ्यायची काही गरज लागत नाही, तुम्ही डायरेक्ट पण शिवू शकता. जे नवीन शिकतात, आपला बेसिक कोर्स आहे, मग बेसिक स्टुडंटना कसं स्टेप बाय स्टेप शिकवावं लागतं तसं मी शिकवते. ओके, मागूनच जोडायची ही पट्टी. मगाशी पट्टी आपण फोल्ड करून जोडलेली, ही ओपन करूनच जोडते.
त्यानंतर ओपन करायचं. असं ओपन केल्यानंतर हे मार्जिन आत टाकायचं. त्यानंतर इथून थोडंसं फोल्ड करायचं आणि हा बघा, हा फोल्ड बरोबर ह्या मार्जिनच्या शिलाईवर ठेवायचा. ही शिलाई जिकडे दिसते ना, ही शिलाई दिसता कामा नये असा इथे हा फोल्ड ठेवायचा आणि स्टिच करून घ्यायचं. ही शिलाई हाईड झाली पाहिजे, जी दिसते ती शिलाई. तर इथे फोल्ड मारायचा आणि त्या शिलाईवर ठेवून स्टिच करून घ्यायचं. इथे बघा हुक पट्टी आणि आय पट्टी रेडी झालेली आहे. तर हा फ्रंट आहे आणि फ्रंटवर आहेत ना हे भाग असे ठेवायचे आहेत. हे बघा, कारण ही चांगली बाजू आहे ना, तर चांगल्या बाजूवर चांगली बाजू येईल, त्यामुळे हा असा ठेवायचा. इथे ही बाजू इथे येईल आणि ही बाजू इथे येईल. आता शोल्डर कसे जोडायचे ते सांगते. आता हा उचलायचा, ह्या दोघांच्या मधोमध हा इथे टाकायचा. हा उचलला, हा दोघांच्या मधोमध टाकला आणि बरोबर इथे शोल्डर टू शोल्डर ठेवायचं. ही शिलाई मार्जिन आहे ना, तिकडे बरोबर ठेवायचं, शिलाईला लागून फोल्ड करायचं आणि इथून पाऊण इंच घ्यायचं आणि इथून अर्धा इंच घ्यायचं आणि क्रॉस स्टिच करायचं. ओके, आता इथून पाऊण इंच आणि इथून अर्धा इंच घेते मी. तर तुम्ही जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा पण कट करून टाकू शकता, इथून पाऊण इंच आणि इथून अर्धा इंच. पण मी कधी आधी कट करत नाही, इथून पहिला स्टिच करते आणि त्यानंतर मी कट करते. ओके, तर तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर तुम्ही पहिला कट करा, नंतर स्टिच करा पाव इंचाने डायरेक्ट. तर मी इथे ठेवते असं आणि इथून मी पाऊण इंच अंतर घेणार आणि इथून अर्धा इंच घेणार आणि इथून स्टिच करणार. मग त्याच प्रकारे हा पण इथे टाकायचा, हा बघा असा, आणि पुन्हा इथे पाऊण इंच आणि इथून अर्धा इंच क्रॉस स्टिच करायचं. ओके, तर मी तुम्हाला सांगते बघा, गळ्याकडचं आहे ना, इथून पाऊण इंच आणि इथून अर्धा इंच असं क्रॉस स्टिच करायचं. हे हा भाग आतमध्ये घालून चला स्टिच करून दाखवते. आता इथे बघा, हा इथे बरोबर कटोकट ठेवायचा असा. ही शिलाई ना, ही बघा, हा जो जॉईंट आहे ना, इथे बरोबर आपलं हे कापड यायला पाहिजे असं. ओके, त्यानंतर हा ठेवायचा याच्यावर. हे काम व्यवस्थित करायचंय. जर आपण पुढे मागे झालं तर मग तुमचं फिनिशिंग खराब येणार, शोल्डर मागे पुढे दिसणार, त्यामुळे हे व्यवस्थित करा. एक टाका नीट घालून घ्या म्हणजे ते फिक्स होतं. त्यानंतर तुम्हाला इकडून जे काही नीट करायचंय तसं करा. सेम त्याच पद्धतीने इथे पण स्टिच करून घेते. कटोकट एकदम ठेवायचं. त्यानंतर इथून पाऊण इंच, इथून अर्धा टर्न करायचं. इथे मार्किंग केलेलं त्या लाईन वरून करते. डबल स्टिच, आता बघा, हे पाऊण इंच अर्धा इंच झालं ना की दोन्ही शोल्डरचं चेक करून घ्यायचं, खालीवर झालं नाहीये ना, बरोबर यायला पाहिजे. बघा, शिलाई लाईन आहे ना एकमेकांच्या बरोबर समोरासमोर यायला पाहिजे. आता ना एक्स्ट्रा पाव इंच ठेवायचं आणि कापून घ्यायचं. ओके, तर कापड माझं जरा रफ असल्यामुळे ना मी इथे झिगझॅग शिलाई मारून घेते.
आता बघा हे फक्त पलटवून घ्यायचे आपल्याला, बस. तुम्ही शोल्डर फिनिशिंग बघू शकता, अजिबात दिसत नाही इथे. ओके, पूर्ण हाईड होऊन जातं. दिसतंय ना शोल्डर फिनिशिंग किती छान आलंय. आणि हे पण बघा एका लाईन मध्ये आलंय, अजिबात जरा पण पुढे मागे झालेलं नाहीये. आता इथून समजा पुढे मागे झालं तर नंतर ते कट करता येतं, पण समजा इथून पुढे मागे केलं तर अजिबात तुम्हाला काही करता येत नाही. ओके, तर आता शोल्डर फिनिशिंग झालेलं आहे. शोल्डर फिनिशिंग करून झाल्यानंतर इथे पुढच्या गळ्याला आणि कमरेला दाब शिलाई मारायची आहे. हे बघा, हा पुढचा भाग आहे. आता पुढच्या गळ्याला तुम्हाला दाब शिलाई मारून घ्यायची आहे, तसंच कमरेला दाब शिलाई मारून घ्यायची आणि साईडनी जोडून घ्यायचं आहे. तर मी पुढच्या गळ्याला कमरेला दाब शिलाई करून घेते, साईडने जोडून घेते आणि त्यानंतर स्लीव्स कसा जोडायचा आणि फिटिंग कशी मारायची ते तुम्हाला दाखवते. तर इथे ब्लाऊज झालेला आहे. शोल्डर फिनिशिंग केल्या, त्यानंतर पुढे दाब शिलाई मारली आहे, गळ्याला दाब शिलाई मारली आहे. आता स्लीव्स लावायचे राहिले, पण स्लीव्स लावायच्या आधी महत्वाची गोष्ट म्हणजे हे बघा, हे दोन्ही भाग चेक करून घ्यायचे एकसारखे आहेत ना. आणि हे बघा, हे साईडचे दोन्ही भाग आहेत ना, हे पण चेक करून घ्यायचे, हे एकसारखे आहेत का दोन्ही साईडचे दोन्ही भाग. समजा एकसारखे येत नसतील, खालीवर येत असतील, तर मग तुम्ही कट करून घ्यायचे. आता कसे कट करायचे ते सगळ्यात पहिला जो मी ब्लाऊज दाखवला 4 टक्सचा, त्याला मी फिटिंग कसं करायचं त्यात दाखवलेलं आहे. ओके, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, कसं कट करायचं ते सगळं इन डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. तर आता आपण ह्याला स्लीव्ज जोडून घेऊया. स्लीव्ज जोडायच्या आधी हे सगळं चेक करायचं, जास्त असेल तर कट करायचं, त्यानंतर स्लीव्ज जोडायचे, डायरेक्ट स्लीव्ज जोडायचे नाही. आता त्या दिवशी मी तुम्हाला मेगा स्लीव्हचं कटिंग दाखवलेलं. मेगा स्लीव्हचं कटिंग जर तुम्ही बघितलं नसेल तर या आधीचा व्हिडिओ जो आहे मेगा स्लीव्स कटिंग आणि स्टिचिंग, तो व्हिडिओ तुम्ही बघा. तर मी एक्स्ट्रा थोडं कट केलेलं, कारण तुम्ही बघू शकतात किती कापडचे दोरे गेलेत आतापर्यंत, मग त्यामुळे मी थोडं एक्स्ट्रा कट केलेलं. आता ना बरोबर कटोकट कट करते आणि स्टिचिंग दाखवते. एकदम कटोकट कट करून घ्यायचं आहे. तर इथे कट करून घेतलेला आहे. आता कागद मी साईडला करून ठेवते आणि आता बघा, हे दोन्ही स्लीव्ह सेपरेट करून घेते. हे 2 स्लीव्ज आहेत. त्यानंतर हा स्लीव्ज आहे ना, हा असा ही उलट बाजू आहे, उलट बाजूवर उलट बाजू असा ठेवायचा आणि इथून पूर्ण असं स्टिच करून घ्यायचा, म्हणजे एक स्लीव्ज रेडी आहे. आता हे स्टिच करून घेते आणि तुम्हाला दाखवते कसा याचा लुक येतो. इथे बघा, हे असं बरोबर ठेवायचं आणि स्टिच करायचं कडेने एकदम. सेम दुसरा पण स्टिच करून घ्यायचा. हा तुमचा स्लीव्ज रेडी झालेला आहे. आता ह्याचा मध्य काढायचा. हे बघा, इथून असा ह्याचा मध्य काढायचा आणि हा स्लीव्ज कोणत्याही साईडला लावला तरी चालतो, कारण आपण ह्याला पुढील आकार आणि मागील आकार दिलेला नाहीये, त्यामुळे कोणताही स्लीव्ज कोणत्याही साईडला लावला तरी चालतो. मध्य काढून घेते आणि ब्लाऊजला जॉईंट करून घेते मध्यापासून, जसं आपण रेग्युलर स्लीव्ज जॉईंट करतो सेम त्या पद्धतीने. स्लीव्ज जॉईंट करून घ्यायच्या आधी शोल्डर चेक करून घ्यायला विसरायचं नाहीये. इथे स्लीव्ज एक दाबाच्या अंतराने मी जॉईंट करून घेईन. एक्स्ट्रा आला तर नंतर कट करता येतो. कमी होत असेल तर थोडं ताणून घ्यायचं आहे, पण एक्स्ट्रा आला तर नंतर कट करता येतो. खालचं जे फॅब्रिक आहे ते ताणायचं नाहीये. हा बघा, इथे असा हा स्लीव्स लावून झालेला आहे. तर सेम याच प्रकारे मी दुसरा पण लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता इथे बघा, स्लीव्ह जॉईंट करताना इथे थोडं एक्स्ट्रा आलंय, ते स्ट्रेट कट करून टाकायचं. जर कुठे स्लीव्ह जॉईंट करताना एक्स्ट्रा आलं असेल तर ते स्ट्रेट जॉईंट करून कट करून टाकायचं. मेगा स्लीव्ह ना आपण क्रॉस मध्ये काढतो, तर बऱ्याच वेळेला स्लीव्ह ताणला जातो आपला, तर मग थोडं कुठे एक्स्ट्रा आलं असेल तर कट करून टाकायचं. आणि त्यानंतर बघा, मी ह्याला कव्हर शिलाई करणार नाहीये, तर डायरेक्ट स्टिच करणार आहे, त्यामुळे चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवेन आणि खालून वर इथे स्टिच करून घेईन. इथून इथे स्टिच करून घेईन आणि त्यानंतर इथून इथे स्टिच करून घेईन आणि त्यानंतर ह्याला फिटिंग मारेन. तर मी पहिला स्टिच करून घेते.
तर इथे बघा हा स्टिच करून झालेला आहे. आता ह्याला फिटिंग मारायची आहे. तर फिटिंग मारण्यासाठी डबल फोल्ड करायचा. आता पॅडेड ब्लाऊज आहे, फिटिंग मारताना प्रॉब्लेम येतो, तर काय करायचं, एकमेकांमध्ये असे हे पॅड घालायचे, हे बघा. ओके, म्हणजे हा व्यवस्थित आपला बसतो फिटिंगसाठी. तर आता फिटिंग घालूया. तर इथे कंबर घेचा चौथा भाग टाकायचा आहे. तर कंबर घेचा चौथा भाग होता 6. इथून माप घालण्यापेक्षा आहे ना, जिथून जॉईंट नाहीये ना तिथून, म्हणजे आता हुक पट्टी आयपट्टी नाहीये तिथून माप घाला, सो इझी पडेल तुम्हाला. इथे छाती घेचा चौथा भाग आहे 7.5 आणि दंडघेरचा दुसरा भाग टाकायचा आहे. तर दंडघेर चा दुसरा भाग इथे मी टाकते 6.5 आणि इथे लाईन आखून घेते. आता हीच लाईन इथे छापून घेते. मेगा स्लीव्स थोडा लूजच ठेवायचा, एकदम टाईट ठेवायचा नाहीये. ओके, मेगा स्लीव्स थोडासा लूजच ठेवायचा. तर आता इथे मी फिटिंगची शिलाई मारून घेते आणि त्यानंतर तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. असा हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे. मेगा स्लीव्ज आहेत त्यामुळे हे असे वरती उभे राहतात. एकदम फिटिंग करायचे नाहीत, फिटिंग केलात तर ते एकदम घट्ट बसतील. मेगा स्लीव्ज हे कॅप स्लीव्ज सारखे बसले पाहिजेत, त्यामुळे थोडेसे लूजच ठेवा. ओके, हा तुमचा मागचा गळा, हा बघा असा मागचा गळा येईल. तुम्ही नॉट पाहिजे तर नॉट पण लावू शकतात. नॉट कशी लावायची ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक रेडी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. अजून तुम्हाला ड्रीम ड्रेसेस कोचिंग मधून काय शिकायला आवडेल हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचसोबत आपले व्हिडिओ जे एक दिवस आड करून रोज दुपारी यायचे, ते आता फक्त रविवार आणि बुधवार याच दिवशी येणार आहेत. रोजच्याच टाइमवर हे व्हिडिओ अपलोड होणार आहेत. फक्त एक दिवस आड करून जे व्हिडिओ येत होते ते आता एक दिवस आड करून व्हिडिओ येणार नाहीयेत. फक्त रविवार आणि बुधवार दुपारी 2:15 पर्यंत माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. चलो बाय बाय.